आज आपण ओल्या मुगाच्या दाण्यांपासून आमटी कशी बनवायची. खूप मस्त आणि चवदार, चविष्ट, भन्नाट चवीची होते ही भाजी. ही भाजी तुम्ही पोळी सोबत, भाकरी सोबत, वाफाळलेल्या भातासोबत किंवा ब्रेड असेल तर ब्रेड सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुम्ही जर बॅचलर असाल किंवा हॉस्टेलमध्ये राहत वगैरे असाल तरी सुद्धा तुम्ही लगेचच तयार करू शकता घरच्या घरीच ही भाजी. ओल्या मुगाच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगामधील असे दाणे काढून घेतलेले आहेत. हे जवळजवळ 1 वाटी दाणे घेतलेले आहेत मुगाचे, आणि मुगाच्या ज्या ओल्या शेंगा असतात त्या शेंगामधील दाणे काढून घेतलेले आहेत आणि चांगले असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे दाणे. येथे मी 1 चमचा असं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं कळकळीत असं गरम करून घेतलेलं आहे. जवळजवळ अर्धा चमचा मोहरी आहे, मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडली आणि मोहरीची फोडणी चांगली बसली की भाजीला चव फार छान येते. आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आपल्याला. एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे मी, कांदा टाकून घ्यायचा आपल्याला. अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला लगेचच असा चांगला असा फिरून घ्यायचा आहे कांदा. कांदा असा 1 मिनिट परतून झाल्यानंतर लसूण आणि कोथिंबीर आहे याची अशी चांगली अशी वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. यामध्ये अद्रक वाटायची अजिबातही गरज नाहीये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, परंतु अशा पद्धतीने जर अशी भाजी बनवली ना तर चवीला फार छान होते अशी भाजी. कांदा आणि लसूण चांगला असा परतला गेलेला एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे, असा लाल बुंद टोमॅटो तो टाकून घ्यायचा. टोमॅटो टाकल्यानंतर बघा असं चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला. आता यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहे. 1 चम्मच हळद टाकून घेते. आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं. 2 चम्मच कांदा लसूण मसाला आहे तो टाकून घ्यायचा. 2 चम्मच हे सुक्क खोबरं आहे. सुक्क खोबरं असं भाजून घेतलं होतं आणि मिक्सर मधून असं वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं. आणि ही फोडणी अशी चांगली अशी परतून घ्यायची आपल्याला, जेणेकरून हे मसाले सर्व असे चांगले एकत्र झाले पाहिजे. आणि हे जे ओले मूग आहेत हे ओले मूग यामध्ये टाकून घ्यायचे आणि मंद गॅसवर असे सर्व मसाले चांगले आपल्याला 1 मिनिट असे परतून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत राहायचे आपल्याला. जर तुम्ही सतत हलवत राहिला नाही तर हे मसाले असे तळेला चिटकतील आणि चव चांगली येणार नाही भाजीला. 1 मिनिट चांगले असे मसाले परतलेले आहेत. आता यामध्ये असं थोडंसं कोमट करून घेतलेलं पाणी आहे गरम, ते टाकून घ्यायचं. भाजीला तरीही बघा किती छान सुटलेली आहे. यामध्ये आपण गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे तरी खूप छान सुटलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला. भाजीला अशी चांगली खडखडून उकळी आल्यानंतर एक आपल्याला मंद गॅसवर भाजी ही 10 मिनिट अशी शिजून घ्यायची आहे. जवळजवळ भाजी शिजत एक 10 मिनिट झालेले आहेत. बघा भाजी अगदी अशी मस्त शिजलेली आहे. भाजी अगदी मस्त शिजलेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. वरून कोथिंबीर अशी टाकून घ्यायची. आमटीचा खूप छान असा सुगंध दरवळत आहे. तुम्ही बघू शकता भाजीला रंगही खूप छान आलेला आहे आणि तरीही खूप छान आलेली आहे. भाजीचा वासही सुवास पूर्ण घरामध्ये असा दरवळत आहे. ओल्या मुगापासून बनवलेली भाजीची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल, आमटीची रेसिपी जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.